एक आजोबा आहेत. ओके, रोज सकाळी तुम्ही ऑफिसला निघतात एका ठराविक वेळेला. त्यावेळेला ते आजोबा एका हातात दुधाची किटली, दुसऱ्या हातात न्यूजपेपर घेऊन वॉक करून परत घरी चाललेले असतात. ते रोज तुम्हाला समोरासमोर आले, नजरेला नजर भिडली की ते स्माइल करतात आणि एक असं नॉड करतात. म्हणजे आपण नाही का कोणी अनोळखी माणसाला नुसतं नॉड करून एक्नॉलेज करतो, ते स्माइल करून रोज नॉड करतात आणि पुढे जातात. वर्ष दीड वर्ष हे असंच चाललं. तुम्हाला ते आजोबा कोण आहेत माहित नाही, ते कुठे राहतात माहित नाही, ते का बरं तुम्हाला एक्नॉलेज करतात ते माहिती नाही. पण येस, रोज ते आजोबा तुम्हाला स्माइल करून एक्नॉलेज करतात, तुम्ही पण त्यांना स्माइल करून एक्नॉलेज करतात. साधारणतः एक दीड वर्ष हे झाल्यानंतर एक दिवशी असं होतं की तुमच्याकडे एक मोठी रक्कम अनएक्सपेक्टेड तुमच्याकडे येते आणि तुम्ही डिसाईड करतात की ही रक्कम मला इन्व्हेस्ट करायची आहे. इन्व्हेस्ट करायचे म्हटल्यानंतर नॅचरली आपण ताण लागली की लगेच विहीर शोधायला सुरुवात करतो. तर त्याप्रमाणे आपण इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट शोधायला सुरुवात करतो आणि कोणाच्या तरी मित्राला आपण विचारतो की काय तू कोणाकडे इन्व्हेस्ट करतो, मग त्याला माझ्याकडे पाठव ना. आणि एकाच वेळेला तुमच्या ऑफिसमध्ये 2 माणसं येतात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट विषयी कन्सल्ट करायला आणि तुम्हाला ठरवायचं आहे की त्यांच्यापैकी कोणाला तुमचे पैसे द्यायचे. त्यातला एक माणूस आहे की जो तुमच्या मित्रांनी तुम्ही तुमच्या मित्राला विचारलं आणि त्यांनी त्याला पाठवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की खूप चांगला आहे तो आणि मी अनेक वर्ष हे करतो, ट्रस्टवर्दी आहे आणि त्याच्या खूप एक्सपर्टीज आहे. आणि त्याच्या मागोमाग दुसरा कन्सल्टंट एंट्री मारतो. कोण? तर ते आजोबा, जे गेले दीड वर्ष तुम्हाला एक्नॉलेज करत होते, ते आजोबा मागणं येतात आणि दोघं जण तुमच्या समोर बसलेत. नाउ यू टेल मी की तुम्ही तुमचे पैसे ह्या दोघांपैकी कोणाच्या हातात द्याल? आजोबांच्या हातात. ओके, एव्हरीबडी अग्रीज की आजोबांच्या हातात देणार. पण यू डोंट नो आजोबा. आजोबांना तर आपण ओळखत नाही, आजोबा कुठे राहतात आपल्याला माहिती नाही, आजोबा काय करतात माहिती नाही. फॉर ऑल वी नो 14 वर्षाची आजीवन कारावास काढून आजोबा आलेले असावेत, आपल्याला तर माहिती नाहीये. पण तरीही आपण त्यांना ट्रस्ट करतो, कारण त्यांना आपण रोज बघतो, रोज आपली त्यांच्या नजरेला नजर मिळते आणि वी एंड अप ट्रस्टिंग दॅट पर्सन फॉर नो रिझन. आता हे एवढे छोटीशी ऍक्शन आणि दिस इज रियालिटी. तुम्ही म्हणजे विचार करा, कधीतरी आयुष्यातले तुम्ही तुमच्या उदाहरणं काढा आणि तुम्हाला असे 17 उदाहरणं सापडतील पटकन की हो यार, आपण तर लोकांना न ओळखता त्यांच्यावरती विश्वास ठेवून देतो. बट हे का बरं झालं? कारण तुम्हाला आजोबा रोजच्या रोज व्हिजिबल होते आणि त्यांच्या व्हिजिबिलिटीमुळे कुठेतरी तुमच्या मनात आहे ना त्यांच्याविषयी एक ट्रस्ट निर्माण झाला. तो जस्टिफाईड आहे अनजस्टिफाईड आहे इज नॉट द पॉइंट. But because he was visible, he became credible, and because he became credible, he was successful in taking that money, taking that investment from you that day. तर मग हे कसं करायचं? तर जसं आजोबांनी केलं तसं पहिली गोष्ट तर बिकम व्हिजिबल. बिकम व्हिजिबल म्हणजे काय? आपली व्हिजिबिलिटी कशी वाढवायची? आता नॉर्मली आहे ना आपल्या आयुष्यात आपण जे काही जगत असतो ना, तर मोस्टली आपण अनकॉन्शियसली जगत असतो. आपण बाय डिफॉल्ट किंवा पॅसिव्हली जगत असतो. आपल्याला गोष्टींचा विचार करावा लागत नाही. आपले न्यूरल पाथवेज तसे बनलेले असतात की आपण त्या ऍक्शन्स त्या वेळेला घेत राहतो. पण आपल्याला आपल्या लाईफमध्ये जर काहीतरी नवीन इंट्रोड्यूस करायचं आहे ना, तर एक ठराविक काळ आपल्याला त्याची प्रॅक्टिस करावी लागते. आपल्याला एक नवीन गोष्ट नवीन पद्धतीने करण्याची प्रॅक्टिस आपल्याला करावी लागते. सो हे विजिबल होणं आहे ना, दिस विल ऑल्सो टेक सम प्रॅक्टिस आणि इट विल टेक सम स्टेप्स की जे तुम्हाला आधी डेलिबरेटली करावे लागतील, नंतर ते ऑटोमॅटिकली होतील. मग त्याच्यातलं पहिली स्टेप काय आहे? तर अटेंड इव्हेंट्स. इव्हेंट्स हे जास्तीत जास्त माणसं एका वेळेला भेटण्याचं ठिकाण आहे. म्हणजे इव्हेंट्स म्हणजे काय? कोणाचे लग्न असो, कोणाचे उद्घाटन असो, बिझनेस सेमिनार्स असो, अशा टाईपचे वेबिनार्स असो, किंवा कुठले तरी लीडरशिप प्रोग्राम्स असो, किंवा शेअर मार्केट वगैरे वरती जे असे प्रोग्राम्स फ्रीमध्ये ऑर्गनाईज केलेले असतात ते असो. असे प्रोग्राम्स अटेंड जर तुम्ही केलेत ना, तर तुम्हाला तिथे जास्तीत जास्त लोक भेटण्याची शक्यता असते. आणि हे लोक तुम्हाला भेटल्यानंतर काय होतं? तर आपण काय करतो माहिती का? नॉर्मली हे बघा, लोक आहे ना शाय असतात बाय डिफॉल्ट.
ओके. आणि नथिंग रॉंग विथ दॅट, एव्हरीबडी इज, इवन आय वॉज ॲट सम पॉइंट ऑफ टाइम. आणि मी जसं त्या मीटिंगमध्ये करायचो, मी का बरं त्या मीटिंगमध्ये असं करायचो की 5च मिनिटं आधी पोहोचायचं, गेल्याबरोबर आपली जागा धरून घ्यायची. कारण आय डिडंट वॉन्ट टू मीट पीपल. मला लोकांनी भेटलं आणि माझ्याशी मी आता त्यांच्याशी कन्व्हर्सेशन चालू करू, तर किती वेळा तुम्ही विचार करा, किती वेळेला आपण आयुष्यात हा प्रश्न तिथे जाऊन मी काय करू, तिथे जाऊन मी काय करू, म्हणजे मी हे कन्व्हर्सेशन सुरूच कसं करू, म्हणजे संकट आहे. सो पण आपल्याला हे करावं लागेल ना, आपल्याला हे करावं लागेल, नाही तर लोक कनेक्टच कसं काय होतील. आपण काय करतो माहिती का, त्या हॉलमध्ये घुसलो ना की दारातनं असं आतमध्ये अंदाज घेतो की कुठे कुठे ते बंदुका घेऊन बसलेले असतील आणि आपल्याला त्या गोळ्या चुकवत चुकवत जायचं असेल जसं काही. आणि साधारणतः पुढचा तर काही त्या जे खुर्च्या लावलेल्या असतात ना त्याच्या फर्स्ट हाफ, जो पुढचा हाफ असतो त्याच्याशी तर आपला संबंधच नसतो. सगळ्यात मागच्या रोजचा पण आपला संबंध नसतो, कारण प्रॅक्टिसने आपल्याला शिकवलेलं असतं की मागे बसलेला असलं ना की तो लीडर तिथे समोर आला की तो पहिलं काम म्हणतो, अरे मागच्या लोक पुढे खुर्च्या रिकाम्या आहेत, चला पुढे या. त्यामुळे त्या मागच्या रोज पण आपल्याला नको असतात. मग आपण साधारणतः ना मागणं 4थी 5वी रो बघतो आणि त्या रो मध्ये जाऊन बसतो. कुठे? कोपऱ्याला. एक्झिट रो म्हणतो आम्ही फ्लाईटमध्ये त्याला. एक्झिट रो म्हणजे कोपऱ्याची खुर्ची. का बरं? भूकंप वगैरे झाला तर असं पळायला सोपं जातं ना, त्या खुर्चीवरनं उठलं की धडकन दाराबाहेर पळता येतं. दुसरी गोष्ट काय की शेजारी एकच माणूस बसतो, दुसऱ्या बाजूला कोणी बसत नाही म्हटल्यानंतर तेवढा थ्रेट आपल्याला कमी ना, नाही तर ती गोळी तिथून येणार असते. दिस इज व्हॉट वी नॉर्मली डू. आणि दिस इज वाय वी डोंट हॅव अ नेटवर्क. दिस इज वाय वी डोंट कनेक्ट विथ पीपल. सो द फर्स्ट रूल इज अटेंड इव्हेंट्स. शक्यतोवर अटेंड इव्हेंट्स वेर यू डोंट नो एनीबडी. कारण काय होतं, आपण मित्राला जर एखादा घेऊन गेलो ना, आपण नॉर्मली असं करतो, बऱ्याच जणांना तर वयाच्या 50व्या वर्षी सुद्धा बँकेतही एकटं जाता येत नाही. कोणाला तरी म्हणतो चल ना रे, बस ना रे मागे माझी, चल ना माझ्या बरोबर. तर अशा इव्हेंटला मित्रांना घेऊन जातात. मित्रांना घेऊन गेल्यानंतर काय होतं, तर मित्राशीच बोलायचं, बाकी कोणाशी कनेक्ट होईल कसा. सो द फर्स्ट रूल इज अटेंड इव्हेंट्स, प्रेफरेबली अलोन. द सेकंड रूल इज की तिथे पोचल्याबरोबर बसायचं नाही. पोचल्याबरोबर बसायचं नाही, अनलेस ऑफकोर्स कधीतरी तुम्हाला उशीर झाला असेल आणि प्रोग्राम सुरू झाला असेल तर ऑफकोर्स यू कॅनॉट बी स्टँडिंग इन द मिडल ऑफ द हॉल, तेव्हा तुम्हाला बसावंच लागेल. पण मुळात उशिरा पोहोचूच नका ना. आपल्याला नेटवर्किंग करायचं आहे लोकांशी, आपल्याला लोकांशी कनेक्ट बनवायचे आहेत. तर व्हॉट इज एक्सपेक्टेड इज की तुम्ही तिथे पोहोचल्याबरोबर दार आणि सीटिंग किंवा दार आणि रजिस्ट्रेशन काउंटर किंवा रजिस्ट्रेशन काउंटर आणि चेअर्स किंवा चहा कॉफी ठेवला असेल तर ते चहा कॉफीच्या काउंटर जवळ उभं राहणे. प्रत्येक आतमध्ये आलेल्या माणसाकडे बघा. 10 पैकी 4-5 लोकांशी तुमची नजरानजर होते. नजरानजर झाल्यानंतर हिम्मत करून बघा. इट डज नॉट टेक एनिथिंग टू स्माइल अँड नॉड. इट डझंट टेक एनिथिंग टू स्माइल अँड नॉड. मान हलवली, हसले, हॅलो, म्हणजे दिस इज अ शब्द न वापरता हॅलो म्हणायची पद्धत आहे ही, आणि विच इज व्हेरी इझी. जेव्हा आपण असं करतो ना, तेव्हा आपण त्या समोरच्या माणसाला इतकी मदत करतो. जेव्हा आपण त्याला स्माइल करतो आणि ते नॉड करतो, एक हॅलो म्हणतो, किंवा इट इज लाईक वेलकमिंग हिम. कारण तो असतो ना, तोही आपल्यासारखाच असतो बिचारा. तोही तिथे आल्यानंतर त्याला दारातनं आतमध्ये येताना त्यालाही टेन्शन असतं, कुठनं गोळ्या येणार आहेत आणि तो गोळे पडणार आहेत. त्यामुळे इवन ही इज लुकिंग फॉर अ सपोर्ट सिस्टम अँड यू आर द फर्स्ट पर्सन टू ऑफर हिम दॅट सपोर्ट. आल्याबरोबर एखाद्याला स्माइल करून तुम्ही एक्नॉलेज केलं तर तुम्ही त्याला इमिजिएटली कम्फर्टेबल फील करवतात. कारण कोणी नाही त्या हॉलमध्ये त्याच्या ओळखीचं, तर तुम्ही तरी कमीत कमी ओळखीचे झालात त्याचे. पॉसिबिलिटी की त्या व्यक्तीने तुमच्याशी कनेक्ट बनवण्याची खूप हाय असते. इट इज अ व्हेरी हाय पॉसिबिलिटी दॅट दॅट पर्सन इज गोइंग टू फॉर्म अ कनेक्ट विथ यू. आणि मग ते कनेक्ट कदाचित इमिजिएटली नाही होणार, कदाचित ते कनेक्ट त्या वेळेला फक्त त्या माणसाने तुम्हाला नॉड बॅक करणं असो. बऱ्याचदा हे होतं की तुम्ही स्माइल करून नॉड करेपर्यंत त्यांनी तिसरीकडे बघितलेलं असतं, तो तुमच्याकडे परत बघतो तोपर्यंत तुम्ही तिसरीकडे बघितलेलं असतं, विच इज अ गुड सिच्युएशन. कारण मग त्या केसमध्ये त्याला ऑकवर्ड होतं आणि तो काहीतरी बोलायला तुमच्याशी येतो मग, किंवा रे, या माणूस आपल्याकडे स्माइल केला आणि आपण तर स्माइल बॅकच नव्हतं केलं. किंवा तुम्ही जर उशिरा पोहोचलात, तुम्हाला हे सगळं करायला तुम्हाला चान्स नाही मिळाला, तर तुम्ही बसताना असं बसा की तुमच्या दोन्ही साईडला लोक असतील. द इझिएस्ट प्लेस टू स्टार्ट इज विथ युअर नेबर.
बसताना त्यांच्याकडे बघून स्माइल केलं. मध्ये ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर हॅलो, नमस्कार, मी जयेश तळेगावकर. डझंट टेक मच. यू कॅन स्टार्ट विथ युअर नेबर्स.